ज्यावेळी बोलताना हे होतं त्याची नाही ॲक्सिडेंट तुमचा 1 महिने झाले. हां ओके. म्हणजे 8 महिन्यापूर्वी बोटांना झालं, त्यानंतर 2-3 महिन्यांनी काम. ओके. त्याच्यापासून होतं याद नाही कोरोना पण नाही का याद नाही. एक सांगू का तुम्हाला, त्यांचा ॲक्सिडेंट जरी झाला नसता ना, हा त्यांना अटॅक आलाच असता. निमित्त काय झालं, ते पडले आणि नेमका ब्रेनला त्यांना तो जग बसला आणि म्हणून ते घडलं. असं चालता बोलताही त्यांच्यासोबत ते घडू शकलं असतं. मोबाईल जात होता, सकाळी यायचं, मार्केटला यायचं, भाज्या घेऊन जायच्या, नंतर किराणा आणायचा, डेअरी आणायची. म्हणजे बघून ते कसं हालचालीवरच काम बसून काम करते. काय असं जाणवतं का तुम्हाला की ह्या 2-3 ॲक्सिडेंट नंतरचं एक वेगळ्या पद्धतीचं त्यांच्यात बदल असं काही बॉडी स्ट्रक्चरमध्ये किंवा समजा आधी थोडंसं सहज व्हायचं आहे, आता अचानकच कुठंतरी थोडं पिंच होतंय, लपकल्यासारखं होतंय, तोल जातोय? नाही तसं काहीच नाही जाणवत. त्यानंतर नाही जाणवत? नाही कधीच नाही. आता आताच्या मुद्द्याकडे येऊ आपण. आता सध्या जी लक्षणं दिसत आहेत ते काय? सध्याच्या लक्षणामध्ये हे की मधलं व्यवस्थित बसत तर मधलं वेगळं बसतात, टॉपिकला चेंज होतात. आता जरी गावाला आमच्या दिराच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यांना होता फोन करा पूर्ण माझ्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला. मग त्याला सगळं व्यवस्थित सगळं विचारलं की कशी आहे पोरगी, आई कशी आहे, बरी का, पोरचं लक्ष. मगच वेगळा टॉपिक काढला त्यांनी. म्हणजे आपण जुना तार संपलेलं पोस्ट आणि कॉन्शियस. हां तसं मधलं व्यवस्थित बोलतात, मधलं म्हणून तसं. बाकी खाणं पिणं सगळं व्यवस्थित जे आवडतं ते आवडतं. स्वतः हाताने खातात? हो स्वतः हाताने. मग ते व्यवस्थित पहिले चहा बरोबर पाव खायचं नाही, गोड खायचं नाही, नाही का ते खात नव्हतं ते सगळं खायचं. खाण्यापिण्याचं कधी द्यायचं नाही, ते हात ताटात द्यायचं सगळं. म्हणजे स्वतः बनवून खायचं, तरी भाजी नाही आवडली तरी. टॉयलेट शी शूचं कसं? हां ते मध्यंतरी होतं, सेन्स नव्हते, पण आता आहे जरा ओरडून मध्यंतरी सगळं आता किती महिने? एक कमी त्यांनी अजून पण कधी कधी जर तेव्हा सेन्स काढले नाही ना की होऊन जातात. नाही ते होतंच, कारण कंट्रोलिंग होऊन गेले ना. किती वेळाने जेवायला आणि ते पचतं का? हां सकाळी नाश्ता त्यांना आधीपासून प्रॉब्लेम होती, म्हणजे दिवसातून सारखे द्यायचे आणि सिगरेट घेतल्याशिवाय त्यांना येत नाही प्रश्न. तर माझा असं प्रयत्न होता ना की आता ते औषध त्यांना त्याच्याकडनं जरा बाजू करावा, पण मग त्यांचं पोट साफ होतं. माझा त्यांना घातलं एक सिगरेट द्यायला लागला. तर मी आता ती 1 दिवसाआड 2 दिवसाआड अशी दिली. आता परवा दिवशी दिली, काला नाव दिली नाही, तर पोट साफ होतं. सिगारेट कधीपासून? खूप आली. किती वर्षापासून असल्यापासून? एका दिवसाला किती पाकिट संपायचे? 1 की 2 सिगारेट? 2 दिवसाला 2 सिगारेट, 2 ते 3? बरं. मला आणखी किती वेळा नाही ते त्यांना नाही समजत. नाही, पण आपलं काय सांगितलं की घ्या म्हणजे आता एक आता काय म्हणून सांगू का तुम्हाला, तुम्ही सिगारेट जेवढी ओढाल ना, जे गवं व्हायचंय तुम्हाला, मेंदूचं बरंचसं काम थांबलंय की नाही, ते अजून बिघडू शकतं. आता घेऊ नका.